यानंतर आपण पुढची बातमी पाहूया। सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला। या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने 16 पानी अहवाल राज्य सरकारकडे सादर केलाय। गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याची डिझाइन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचंही अहवालात म्हटलं गेलंय। भारतीय नौदलाचा 20 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पवन धिंगरांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, IITचे प्राध्यापक जांगीड, प्राध्यापक परिदा यांचा समावेश होता। दरम्यान हा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तर राजकोटमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार आहे। राजकोटमधला पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईक यांची चौकशी होईल अशी माहिती मिळतेय। पोलिसांनी वैभव नाईक यांना नोटीस पाठवली आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, वेदांत, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस देखील पाठवलेली आहे। काय आरोप केले होते वैभव नाईक यांनी आणि त्यांची चौकशी नेमकी का होणार आहे? ज्या प्रकारे माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर प्रज्ञा वैभव नाईक त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी PWDच्या कार्यालयाची तोडफोड केली होती। त्याशिवाय काही आरोपसुद्धा लावण्यात आले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वैभव नाईक यांना नोटीस पाठवण्यात आलेली असल्याचं कळतंय। त्याशिवाय त्यांची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केली जाणार आहे। आपण बघितलं त्यानंतर म्हणजे अगदी 2 दिवसानंतर पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता। त्यामध्ये काही जणांवर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले होते आणि यामध्येच त्या ठिकाणचे शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्याचं समजतंय। प्रज्ञा, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि स्वतः वैभव नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव नाईक जी, एक 16 पानी अहवाल समितीने राज्य सरकारला सुपूर्द केलाय। चुकीचं वेल्डिंग, गंज अशा मुद्द्यांमुळे, अशा गोष्टींमुळे पुतळा कोसळल्याचं या अहवालात सांगितलं गेलंय। तुमची प्रतिक्रिया यावर पहिली? खरं तर जर आम्ही पहिल्यापासूनच या पुतळ्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप करत नव्हतो, तर त्या वस्तुस्थिती होती। आपण बघितलं असेल की आता ज्या तज्ञ समितीने अहवाल दिलाय त्या अहवालात काय म्हटलंय की चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग, चुकीच्या पद्धतीने बांधकाम किंवा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आतलं काम, म्हणजे हे चुकीच्या पद्धतीने काम झालंय ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली आहे। आणि चुकीच्या पद्धतीने जर काम होत असेल तर यांचं बिल कसं करण्यात आलं? चुकीच्या पद्धतीच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभाग असून देत किंवा ज्या त्या ठिकाणी जी चौकशी करणार, जी बिल करणारी एजन्सी आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने बिल केलं आणि त्यामुळेच हा पुतळा पडला। म्हणजे पुतळा चुकीच्या पद्धतीने बांधला होता, पुतळ्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाला होता। ह्या आमच्या आरोपाला पुष्टी आज या तज्ञ समितीच्या अहवालाने दिलेली आहे। याच भ्रष्टाचाराचे आरोप वैभव नाईक जी तुम्ही केले होते आणि त्या अनुषंगाने आता तुमची चौकशी होणार आहे। पोलिसांनी तुम्हाला नोटीस पाठवली अशीही माहिती मिळते। होय, नाही आता कसं माहिती आहे की त्यांनी आता हे सगळे उघडे पडलेले आहेत आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला म्हणजे आम्ही आरोप केलेत, आम्ही त्या आरोपाचा सगळ्या ठिकाणी पुरावे सादर केलेत आणि म्हणून आमच्यावरच चौकशी करायची हा यजब न्याय या सरकारमध्ये आहे। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जी चौकशी केली, तुम्ही मला जी नोटीस पाठवलीत किंवा तुम्ही आधी एखाद्या संवेदनशील विषयामध्ये, आपल्याला माहिती आहे की पोलीस त्या संदर्भात एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर आरोपीकडनं काय माहिती आली, एखाद्या संवेदनशील विषयामध्ये पोलीस पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतायत। आता पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन खरंच त्यावेळी जाहीर केली पाहिजे होती की यामध्ये त्या आरोपीने असं स्टेटमेंट दिले, आरोपीला आम्हाला असे पुरावे मिळाले, आरोपींना हे पैसे, या आरोपीकडनं पहिल्या दिवशी जे आरोपी पुतळा पडल्यानंतर या पहिल्या तासात जे आरोप निश्चित झाले या दोघांवर, त्याच्या विरुद्ध तिसरा आरोपी या पोलिसांना मिळाला नाही आणि त्यामुळे ह्यांच्यावर दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळे आमच्यावर जे आम्ही आरोप करतो त्यांच्यावरच पोलीस आता चौकशी करत असेल तर आम्ही त्या चौकशीला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, आमच्या अस्मितेसाठी आम्ही कुठल्याही चौकशीला जायला तयार आहोत, कुठल्याही गुन्हे घ्यायला तयार आहोत, त्याला आम्ही भिणार नाही। परंतु पोलीस आता मात्र सरकार भ्रष्टाचाराकडून दुसऱ्या मुद्द्याकडे वळते। ठीक आहे।
वैभव नाईकजी, आभार आपले. आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर या सगळ्या संदर्भात 16 पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय. चुकीची फ्रेम, गंज आणि चुकीचं वेल्डिंग यामुळे हा पुतळा कोसळल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे, तीही पाहूया. नाही, जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही. एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही. उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल. पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल. तर राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी 16 पानी अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. यामध्ये कमकुवत फ्रेम, चुकीचं वेल्डिंग, गंज या गोष्टींमुळे पुतळा कोसळला असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.